बैतुले ज्वेलर्स, सोने चांदी के आभूषणों के निर्माता और विश्वसनीय विक्रेता। हॉलमार्क 91.60 और 99.5 के आभूषणों पर 100% वापसी की गारंटी और सिर्फ 5% मेकिंग चार्जेस। Making charges start from 5% only. श्री गणेश अपार्टमेंट, शॉप नंबर 1, गुरु प्रसाद नगर, गजानन सोसाइटी, जिंदल पब्लिक स्कूल के पास, दत्तवाड़ी, नागपुर। तो देर किस बात की, अभी विजिट करें बैतुले ज्वेलर्स। भरोसे के साथ सुधीर जी बैतुले और समीर जी बैतुले। खंडाळा परिसरातील वाडीचा मारुती यात्रा महोत्सव यंदाही दिमाखात साजरा झाला। 7 आणि 8 डिसेंबरला 2 दिवस चाललेल्या या महोत्सवाला धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली। यात्रेच्या मुख्य आकर्षणांपैकी हबब लक्ष्मण काळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थितांना व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला। युवकांनी व्यसनापासून दूर राहून समाजासाठी आदर्श निर्माण करावा असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले। पहिल्या दिवशी मंदिर श्रमदान, अभ्यंग स्नान, चालीसा पठण, भजन कार्यक्रम आणि रात्री तब्बल 11 मंडळांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान चालीसा पठणानंतर दिंडीच्या माध्यमातून गावातून भव्य रॅली काढण्यात आली। विविध गावातील 23 भजन मंडळांनी सहभाग घेत यात्रेला अधिक उत्साह दिला। दुपारी हबब काळे महाराजांच्या कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत सामाजिक संदेश दिला। यानंतर पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रम संपन्न झाला। या महोत्सवाला आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यासह अनेक मान्यवर, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी हजेरी लावली। 34 भजन मंडळांना मानपान व प्रमाणपत्र देण्यात आले। लोकवर्गणीतून साजरा होणारा हा महोत्सव खंडाळा परिसरातील एकतेचे प्रतीक ठरत आहे। या डिजिटल युगात सुद्धा वाडीच्या मारुती उत्सवाकरिता ग्रामीण भागातून अनेक महिला बैलबंडीने येऊन महाप्रसाद घेतला, हे विशेष। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाडीचा मारुती यात्रा महोत्सव साजरा होत आहे। हा कार्यक्रम 2 दिवसीय होता। काल जवळपास 11 भजन मंडळांनी या कार्यक्रमात सहभागी झाले आणि आज दिंडीमध्ये 23 भजन मंडळ होते, असे एकूण 34 भजन मंडळांनी या कार्यक्रमात सहभागी झाले। त्याचबरोबर हा कार्यक्रम परिसरातील संपूर्ण 15 ते 16 गावांच्या सहकार्याने होत असतो। सर्वांच्या अन्नदान, वस्तुरूपात, पैशारूपात आणि श्रम या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो। ह्या कार्यक्रमाची सांगता आज लक्ष्मणदासजी काळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाले। त्यांनी काल्याच्या कीर्तनात दुर्गे श्यामलाची शक्ती, हनुमंतरायाचं जे निसर्गरम्य वातावरण आहे, त्या ठिकाणी जी मूर्ती आहे याबद्दल सुद्धा माहिती दिली। आणि आजचा कार्यक्रम स्नेहभोजनाने म्हणजे सर्वांचं वनभोजन करून हा कार्यक्रम संपला। यात सर्व परिसरातील तरुणांनी, महिलांनी, पुरुषांनी, सर्व मंडळींनी या ठिकाणी जसे लोक बैलगाडीने जातात तसेच 4 व्हीलर, 2 व्हीलर, पायदळ या सर्व लोकांचा प्रवास या ठिकाणी असतो। आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात हा सुंदर असा कार्यक्रम सर्व परिसरातील लोकांच्या सहकार्याने संपन्न झाला आणि हा कार्यक्रम दरवर्षी सुद्धा होत राहील अशी मी अपेक्षा करतो। प्रमोद राऊत, चिमूर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफ़ेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553838070 या फिर 9423105824।